हाय फ्रेंड्स, आज आपण एक एमसीक्यू बघणार आहोत रोटेशनल डायनामिक्स मध्ये. हा एमसीक्यू खूप इम्पॉर्टंट आहे. 2024 आणि 2020 ला विचारलेला आहे. कदाचित 2026 साठी हा आपल्याला इम्पॉर्टंट असेल. आता एमसीक्यू मध्ये काय आहे बघा, एक पार्टिकल आहे, रोटेट्स इन अ हॉरिझॉन्टल सर्कल ऑफ रेडियस r इन अ कोनिकल फनेल विथ कॉन्स्टंट वेलोसिटी v. म्हणजे काय, एक पार्टिकल आहे जो एका कोन मध्ये, सपोज हा कोन आहे आणि या कोन मध्ये तो काय करतोय, हॉरिझॉन्टल सर्कल मध्ये असा फिरतोय गोल गोल. द इनर सरफेस ऑफ द फनेल इज स्मूथ, म्हणजे तिथं फ्रिक्शन काय नाहीये. द हाईट ऑफ द प्लेन ऑफ सर्कल फ्रॉम द व्हर्टेक्स ऑफ द फनेल इज. तर या जो काय हॉरिझॉन्टल सर्कल जिथून फिरत आहे ती हाईट त्यांनी आपल्याला विचारलेली आहे की किती असणार आहे या टर्ममध्ये. तर आपण त्या हाईटला h मानूया. सपोज हा पार्टिकल इथे सर्क्युलर मोशन मध्ये आहे आणि ही त्याची हाईट जिथे एच दिले तर आपण इथं पण आणि तो एक हॉरिझॉन्टल सर्कल बनवतोय आणि त्या सर्कलची रेडियस आहे कॅपिटल आर. बरोबर. आता पार्टिकल आहे म्हणजे त्याला वेट असणार. सपोज आपण बघूया त्याचं वेट आहे mg. किती आहे? त्याचं वेट आहे mg. तर पुढे आपण काय करूया की हा जो वेट आहे आणि इथं सर्क्युलर मोशन पण आहे, तर या सगळ्या गोष्टी बॅलन्स होतील विथ नॉर्मल रिएक्शन एन किंवा टेन्शन, दोन्हीपैकी एक. तर आपण समजूया की आपल्याला माहिती आहे, आपण कोनिकल पेंडुलम मध्ये शिकलोय की सपोज हा त्याचा सेंटर आहे वरचा, तर त्या सेंटर कडे ती नॉर्मल रिएक्शन किंवा त्याचं टेन्शन हा असतो, आपण त्याला एन म्हणतो. आता हा टेन्शन या ठिकाणी रिझॉल्ट होतो टू कॉम्पोनंट्स मध्ये. एक आहे वर्टिकल कॉम्पोनंट्स, तर आपण म्हणूया एम साइन थिटा, आणि एक होईल हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट, आपण त्याला म्हणूया एम कॉस थिटा. बरोबर आहे. आता याच्यामध्ये काय फिजिक्स होतोय की हा जो वर्टिकल कॉम्पोनंट आहे तो बॅलन्स होत आहे वेटने, आणि हा जो हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट आहे तो बॅलन्स होणार आहे इथं मिळणाऱ्या नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स. मग आपल्याकडे दोन इक्वेशन तयार होतील. एक आहे एम साइन थिटा इज इक्वल टू mg, आणि दुसरा इक्वेशन होईल एम कॉस थिटा, जो आपला दुसरा कॉम्पोनंट आहे तो कोणी बॅलन्स केला इथं नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स, म्हणजे एम v स्क्वेअर अपॉन r मीन्स द रेडियस ऑफ दॅट सर्कल. आता याचा उपयोग करून आपण हा इक्वेशन सोडवू. आपल्याला हाईट पाहिजे, बरोबर आहे. मग आता हाईट कशी आहे बघा, आपण काय करूया, या दोघांना एकत्रित करूया. जर यांचा दोघांना डिव्हिजन केलं तर एम साइन थिटा अपॉन एम कॉस थिटा केलं, इकडे काय mg अपॉन इकडे एम v स्क्वेअर अपॉन r. इथे m गेट कॅन्सल, r इकडे डिवाइड मल्टिप्लाय होईल. इथे m कॅन्सल, sin थिटा अपॉन cos थिटा होईल tan थिटा. इकडे काय येईल बघा, r g अपॉन v स्क्वेअर. आता जर तुम्ही, आता त्यांनी सांगितलंय, आपल्याला माहिती आहे की हा जो कोन इथं व्हर्टेक्स आहे तिथे अँगल बनणार आहे. तर आपण सपोज जर थिटा मानलं तर इथं tan थिटा घेतलं. मग या डायग्राम मध्ये आपल्याला, मला सांगा, आपल्याला एच काढायचे आहे आणि आपल्या समोर आहे रेडियस. तर या दोघांचं एक रेशिओ मिळेल ट्रिगोनोमेट्रिक. tan थिटा काय आहे बघा, त्या डायग्राम मध्ये जर आपण बघितलं तर tan थिटा म्हणजे काय, अपोजिट साइड अपॉन ऍडजसंट साइड. तर अपोजिट साइड किती आहे r, आणि ऍडजसंट साइड आहे h. r g अपॉन v स्क्वेअर. r आणि कॅन्सल, मग आपल्याला काय इक्वेशन मिळेल, 1 अपॉन h इज इक्वल टू g अपॉन v स्क्वेअर. आपल्याला हाईट पाहिजे, रेसिप्रोकल घेतला, h is equal to v square upon g. This is the height. See the v square upon g is our answer. This is the very interesting MCQ. Okay, thank you.